नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अंबाडा या गावाला आलो आहोत। त्या गावाला वांगी प्लॉटला व्हिजिट दिली असता त्यांनी मिशन समृद्धीच्या माध्यमातून जी ट्रीटमेंट घेतली तर त्यांचे अनुभव काय आलेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर चला सगळ्यात पहिले त्यांची ओळख करून घेऊया। नमस्कार, माझं नाव धीरज सूर्यवंशी, राहणार अंबाडा, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती। तर मला एक सांगा साहेब, जेव्हा तुम्ही म्हणजे या वांग्याचं उत्पन्न किती दिवसापासून घेताय? हे आम्ही घेत आहे 2 वर्ष झाली। 2 वर्ष झाले। तुमच्यासोबत तुमचे सहकारी आहेत बरोबर? तुम्ही दोघंही मिळून शेती करता? आम्ही दोघं मिळून हां, शेती करतो। तर मला एवढं सांगा, तुम्हाला आता हे 3रं वर्ष आहे तुमचं वांग्याच्या उत्पन्नाचं बरोबर? तर तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार गेल्या वर्षी जेव्हा तुम्ही वांग्याचं उत्पन्न घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आले? मागच्या वर्षी आमच्या एका तोड्यामध्ये 20 पन्न्या 30 पन्न्या निघे। आम्ही आता ही फवारणी केली की निंदा, तर आता आम्हाला पहिल्याच तोड्यामध्ये 40 निघाला। म्हणजे जेव्हा मागच्या वर्षी तुम्ही लागवड केली होती तेव्हा तुम्हाला 20 पन्नीच्या वर माल निघत नव्हता आणि मालमध्ये क्वालिटी नव्हती, काहीच नव्हती, अर्धा फेकत जाय, म्हणजे अर्धा तुमचा असा वेस्टेज माल निघत होता बरोबर? तर आता जेव्हा तुम्ही मिशन समृद्धीच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, त्यांच्या संपर्कात आला, तेव्हा तुम्ही फवारणी काढली, आडवणी केली, तर याच्यानंतर मालाची क्वालिटी, मालामध्ये क्वालिटी आली, चमक पण खूप आहे आणि फुटावा खूप आहे। आता मला एक सांगा, याच्यामध्ये तुम्ही काय काय केलं? याच्यामध्ये फक्त आम्ही फवारणी घेतली, फक्त फवारणीमध्ये सांगता येईल तुम्हाला काय घेतलं तुम्ही? लेक्सा घेतले आपण एक, हां, आणि अजून ते क्वालिटी स्प्रेडर याची फवारणी घेतली, आणि आडवणीला क्वालिटीची ड्रिचिंग, लेक्सा आणि क्वालिटी याचा फवारणी। तर या एका फवारणीमध्ये तुम्हाला काय वाटतंय? आता याच्या एका फवारणीमध्येच खूप वेळेला ब्रँचेस आले, आणि पुन्हा दुसरी गोष्ट मालाची क्वालिटी आहे आणि नंबर क्वालिटी, आणि मालामध्ये साईज खूप चांगली आहे। मग आता मला एक सांगा, तुमच्या मनोगतानुसार याला तुम्ही कंटिन्यू करणार की इथेच थांबणार? याला मी आता कंटिन्यू करणार, याला सोडायचं नाही आम्हाला, कसंच नाही सोडायचं? आणि मी सोडते म्हटलं तर सोडायचंच नाही, असं का बरं? कारण की क्वालिटी दिसून राहिली ना, म्हणजे तुम्ही समाधानी आहात बरोबर ना? तर याच्यामध्ये जेव्हा मी तुमच्याकडे आली, तुम्हाला पहिले समजावून सांगितलं, याच्या पहिले तुमच्याकडे मार्गदर्शक आलेले आहेत, तुम्ही मार्गदर्शन घेतलंय बरोबर ना? मग त्याच्यामध्ये आणि मिशन समृद्धीच्या मार्गदर्शनामध्ये काहीतरी फरक जाणवला असेल ना? भरपूर फरक आला, 100%। म्हणजे खूप घेतले पण आम्हाला खूपच फायदा झालाच नाही ना, त्याच्यामुळे तुम्ही सोडून दिलं? अर्धातल्या अर्धा फेकू आम्ही गेल्या वर्षी, म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तसं मिळालंच नव्हतं, पण आता मिशन समृद्धीच्या संपर्कात आल्यानंतर मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही सोडायला तयार नाही, याचा अर्थ की तुम्ही समाधानी आहात। आज आम्ही तुम्हाला 4 जण फोन लावून आला, आज या मॅडम तुम्ही म्हणता हा येतो। तर हे बघा शेतकरी बांधवांनो, हा आहे मिशन समृद्धी सोबत जुडलेल्या शेतकऱ्यांचा त्यांच्या तोंडून ऐकलेला अनुभव। तर बघ, याच्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की मिशन समृद्धी सोबत यायचं की नाही यायचं।